अरे तुमचं नाही की तुम्ही माझं नाव घेतलं. नाही, सर, एखादा वाघाचं तर काम करत करत ऐकत असेल त्याला काय वाटतं समीर तोगलचे नाव घेतलं. काय बोलू हे? नाही, या अहो, ते काय वाघाचं- झालंय शांत झालंय जरा ती काय त्या दिवशी तुम्हाला सांगतो कावळा आलं चोचा मारून गेलं ह्याला तरी गप होतं बिचार काय करत नाही अहो लय साधा आहे. जाऊ दे ना, समीर चौगुले अत्यंत शांत झालाय, घाबरून घाबरून थरथरत आहे, चळा चळा कापतोय आणि फळाफळा सुद्धा कापतोच आहे. अहो, वा, वा, गा, समीर चौगुले गा. तुमचं काय म्हणणं आहे या वाघावर? मला कशाला विचारताय माझा काय संबंध आहे? ए बाबा ए अरे वाघ आहे ना तू. अरे मग वाघासारखा वाघ ना बाबा हे. अरे येडाय का रे हा? वा. ए मग माझं नाव नका लावू याला. काढा काढा नाव नका काढा. माझं नाव नाही नाही, सर, लावायचं. वाघाचं नाव आहे, सर. नाही खड्ड्यात गेलं यार ते वाटेल ते ऐकायला लागतं रे. नका नका. बर 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 बरं, बर बर ठीक सर आहे, असू द्या, हरकत असू नाही. द्या, मी ठीक आहे, येते ठीक आहे आहे. दत्तू मोरेंकडे. दत्तू मोरे असू- तुमच्या समोर दत्तू मोरेने समीर चौगुलेला तुडवलेला आहे. काय भावना सांगाल? ऍक्च्युली तो माझ्यासारखाच आहे. छुपा रुस्तम. मी तसाच आहे छुपा रुस्तम. छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक जण मला शानपणा करून सांगतात बऱ्याच गोष्टी मी ऐकत असतो पण वेळ आल्यावरती व्याजासहित परत करतो. दादा कसा वाटला टाटा चिवडा माझं पाहिला? रे फनकने. तू भेट तुला दाखवतो. ए माझं नाव नाही पाहिजे. हो, माझं नाव माकडाला द्या आणि वाघाला दत्तू मोरेचं नाव द्या. समीर चौगुले नाही नाही कॅन्सल. नाही मला नाही म्हणायचं. माझं नाव माकडाला द्या. बर 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 चिडू नका हो, शांत याला काहीच अर्थ हो नाहीये. हो सर सर आजपासून हे होतं तू मोरे बस हा हा आणि हे दत्तू हो समीर चौगुले येस हा समीर चौगुले माकड समीर चौगुले. इकडे Come on, David. How long are you going to take? Yeah, David is always ready, Paula. But how long are you going to take? We need to start the shoot. It is very important to finish the shoot. Yeah, just give me 2 minutes, Paula. It's 2 minutes. Bunny! Yes, ma'am. हो भो बने सर बोला ना. सकाळी 7 पासून 8 बटेलशी मी 8 काय भुईमुंग उपटायला येईल का मी. सॉरी सर 2 मिनिटं द्या काय ना लहान मुलगी आहे ना तिचा मूड नसेल तर ना शूट करता नाही येणार त्यामुळे 2 मिनिटं. अरे लहान पोरी आई सोड रे. आई नको. ती नाहीतर नी धल्ली बघ ना किती पळून राहिली ती. अगं थांब नाही तर इथं थांब. आजीच्या कमरं बसती आई माझीच लचक भरेल कमरेत. अगं बाई, हळू आजी, हळू हळू. इथे बसवा तिला बसवा. हळू सावकाश बाळा सावकाश. घे 4 बदाम खा 4 बदाम खा आकर आई आई पुरे झालं. काय ते ग? बदाम गरम पडतील तिच्या पोटाला. काय नाही होत. आयत्या वेळेला पोट बिघडलं तिचं म्हणजे. काय नाही खरंच कांदनाचा क्वाटा कसा मजबूत आहे तुमच्यासारखा आहे का 4 तीळ आणि 4 शेंगदाणे खाले की टमरेला घेऊन फिरतायत. तीळ गरमच असतात आई. आणि कुठल्या खानदानाचा कोटा चांगला आहे बघायला तुम्ही माझ्या पोरीला खायला घालणार आहात बदाम. आता पाणी, नको पाणी, हळू पाणी, ग, पाणी, हळू. आता पाणी. नका भरू बाज झालं तर ते बंद करा डबा. हा खाते अजून खाते नाही, नाही, नको, नको. नको? बस झालं बरे कम ऑन शॉल वी स्टार्ट द शूट बयान मी शाल नाही आणली हो सॉरी ओके बेबी your name is प्रियामणी. Priyamani, what a lovely name. Okay, are you ready? Ready म्हणजे एकदम हे to into root sharp एकदम to आई इंटू रूट काय? मुळातच हुशार आहे ना आजी तुम्ही मराठी बोलू शकता मला येतं मराठी येतो काय नाही नाही आमच्या आई अशाच बोलतात. सवयच आहे ना लकवा मारलेला इंग्लिश झाडायची. हो की नाही? तुम्हाला एक गंमत सांगते मॅडम. आमच्या शेजारी की नाही एक गुजराती फॅमिली राहते तर आमच्या आई त्यांच्याशी छे छे छू छूची बाराखडी बोलत राहतात. बरं समोरची व्यक्ती छान मराठीत बोलत असते हं. पण नाही आपलं स्वतःचं लँग्वेज हे करायचं असतं ना शो ऑफ करायचं असतं त्यांना. ओके देन ओके मराठी कसं मॅरेथॉन मध्येच पळत असतं ना माझ्याबद्दल लोक आणि माझ्याबद्दल. हिंदी तर बाया नुकूच ग त्या भाजीवाल्याला नुसती पुरे वाट करती म्हणती 10 रुपये उरले आहेत तर मग उसमे 5 का आला टाको आणि 5 का कोथिंबीर टाको असं म्हणती. नाही ऍक्च्युली कसं आहे ना आता समोरची व्यक्ती जसं हिंदी बोलणार तसं आपण बोलणार ना. आपण काय म्हणचं बोलत नाही आणि माझ्या लँग्वेजचा काहीच प्रॉब्लेम नाही. होय? तुझ्या हिंदी मध्ये जरा हिंदी पण असू दे ना आई आता समोरच्या व्यक्तीला कळतं आणि ती वस्तू देते म्हणजे कळतंय ना त्यांना. नाही ते घाबरून तुझ्या हिंदीला घाबरून देतात वाटेल ते बोलू नका आई. डोक्याचा What a funny family. Baby, come here. I'll quickly मी तुला समजावते काय करायचं आहे. Okay, you will stand here. Yeah, you will be here. The camera is here. इथे कॅमेरा आहे ग. इकडे इथं आहे कॅमेरा. का?
मी इथं बसणार आहे का? तुम्ही तिथे बसायचं आहे. नाही हिला नाही कळत ना तसं. मग मी आहे ना, आय टेल हर व्हॉट टू डू. नाही ती लहान आहे ना जरा तिच्या सोबत लागते तिला म्हणूनच कास्ट केलंय, लहान मुलगीच हवी होती. तुम्ही तिथे बसा ना. बस इथं बसू. या सगळं करायचं हा ना? ए, बसा छान ना, छान बसा. करा बाळ घाबरायचं छान, नाही. ओ, छान करणार. हा, छान करायचं. ओके हे बघ बच्चा, हे बघ, युल से युअर लाईन. आपलं जसं ठरलंय तसं युल डू दॅट अँड देन सर तुम्ही ब्लॉक इन व्हायचं. मला माहितीये. Okay, sir. I'll quickly introduce. I am the director, Paula. That's the child actor, Priya. Priyamani. Priyamani. How sweet. And that's Shyam, sir. He's a senior actor. त्यानं ओळखलं मी. मी ओळखते तुम्हाला. ती ओळखती. मी तुमची ऍड बघितली आहे. हा का? ए, करून दाखव. ती बबन चिक्की 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 बबन चिक्की ए या. अरे वा, अरे वा, किती भारी केलं. How cute. Wonderful. आपले लाईन्स पाठ केला आहे तू? होय केलेत ना? ही पाठ करून घेतलंय तिच्याकडनं. आई, इकडे या. तिच्याकडनं पाठ करून. घरातांमध्ये ना एकदम हुशार असतं तिच्याकडनं मी पाठ. बाई थोडासा इम्प्रोमाइज पण मारलंय मी. नाही आपल्याला थांबा जा म्हणे इकडे. असं सगळं सांगितलेलं करायचं, सगळं सांगितलेलं करायचं. हा बाबांचं आजोबांचं खरात खानदानाचं नाव कसं मोठ्याला करायचं. हा जा पटकन कर. या आता, या. चला. इकडे या. ओके सो जसं ठरलंय तसं आपण क्विकली एक रिहर्सल करूया. ओके आर यू रेडी डेव्हिड? यांचं कसं आहे माहितीये का मॅडम, पायात नाही पायदान आणि म्हणे माझं मोठं मैदान. गप्प ना जरा गप्प. मग कळत नाही का तुम्हाला? गप Sorry, गप्प बसा आता इथून, गप्प बसा चला इथून. आपण एक रिहर्सल करूया. ओके हा, वन हा. आर यू रेडी बेबी? मस्त कर. 1 छान कर. 2 3 ऍक्शन. रिहर्सल ऍक्शन. पापा 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 खेलते हुए मुझे खरोच आई है. ओहो, अरे बाप रे, मेरी बेटी को ये क्या हो गया? दादा मी काय म्हणते ऐका ना. ती म्हणते ना पापा मुझे खरो चाहिए, तर तुम्ही म्हणा खरो चाहिए. जवळ जा बघा आणि म्हणा अरे बापरे हे तर खरंच आहे. मॅडम आजी हास्य जत्रामध्ये बघते ना मला. घेऊन टाका आजी ह्याच्यात घेऊन टाका. कॉमेडी पण होऊन जाईल. घेऊन टाका. काय घेऊन टाका? हा काय घेऊन काय टाका? हास्य जत्रेतलं आहे म्हणून घेऊन टाका. 1 मिनिट मी बोलू. बोला या आहे बघा ऍड इंडस्ट्रीमध्ये ना असं इम्प्रोव्हायझेशन चालत नाही. इट्स अ क्लायंट अप्रूव्ड स्क्रिप्ट सो वी नीड टू फॉलो द. त्यांना नाही कळणार, त्यांना फक्त माझी भाषा कळते. काय म्हणले? त्या म्हणतायत ऍडलाईन मध्ये हे असलं नाही चालत, ठरलेलं असतं तेवढंच करायचं. अगं मी पण ऍड लाईनच दिली ना. खरोचला खरंच. आजी तुम्ही त्या माणसानं ऐकवाले हसून जीव जाईल त्यांचा. आमच्या घरात खानदानाचा स्वभावात मुश्किल आहे. हो मिस्किल. नाही चुकून बरोबर बोलल्यात त्या. मुश्किल स्वभावाच्याच आहेत. सांगून कळत नाहीये का तुम्हाला? तुमचं कशाला डोकं लावताय? ते आहेत ना बाई सांगायला. ती मुलगी just shut up बने. Do you understand? I am the director here. Nobody else speaks. Only I speak here. I need pin drop silence बने. अरे मेला आवाज करणार नाही तर एकदाच मरीला गावता येतं काय? बापसाच्या लग्नाची लाईटी लावायला बसलाच वर. असं मारीला खाल्ला कळलं काय? आणि डेव्हिड असा बघतोस काय गेम खेळायला आलायस? कर ना कामा पटापट. मग आजपासना बघतो नुसता जो आवाज लावला इथं कधीपासना. आधी सांगून ठेवताय जर कोणाचा आवाज आला तर असा होलटवून काढीत नाही गेला शापकीटला उडवीन तुमची. कळलं काय? वैबी बघणार नाही. वैबी बघणार नाही. आवाज करतात कधीपासना. इथं बरा गेलास हा बरं. 1 मिनिट अजून एक गोष्ट सांगतो नीट लक्षात ठेवा. ही इथं भवानी आहे ना, ती जो कौल देईल तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. पुढं बोलायचं नाही कोणी. कळलं काय? Chill बने. Chill. This is a professional shoot. Chill. Okay? मॅडम Please do your business. मगातपासून वेळ Do जातो your ना. work. Please, baby. Hey! म्हणे बच्चा रडायचं नाही. पिऊ नाही रडायचं बाबू. बेबी हे बघ आपण शूट आपण शूट बाजूला व्हा. अरे साडी घेऊन येते का? खराब होतोय, नाही रडायचं. ऐका हे बाजूला हो. हे म्हणे आई, बाय आई. ग रडायचं अहो, नाही. नको. बस इथं का बसती का जरा बस नाही रडायचं. खरात खानदानातल्या पोरी रडतात का? आकाशा असतात. सांगते तुला ही बाई तुझ्या ओळखीची आहे का? हा
ही बाई ओळखीची नाही, तिचं काय ऐकायचं नाही. मी तुला जेवढं थांब ग जरा. मी जेवढं शिकवलंय तेवढंच करायचं. हा, तुझी आजी कोण आहे? कॉमेडी कोण करते? कोण करते? तुला कसं शिकवलं होतं काल? पापा पापा मुझे खरोच आई है. कसं करायचं? पापा पापा मुझे खरोच आई है. हे करायचं. तिचं खरोच आई है नाही खरोच झाली आहे असं वाटतंय ते आई. कशाला नको ते शिकवताय तिला? ते आहेत ना सांगायला, ते करेल ना तिचं. तुम्ही नका ना शिकवू आई. अगं तिचे चांगल्यासाठी सांगते ना. कशाला चांगल्यासाठीच नाही सांगत. तुम्ही चला आधी तिकडे. चला आपण शूट करूया प्लीज. चला चला. नको काळजी करू हं. माझं बाळ बघा. मी काळजी किती घेते. हा, गोड त्यांची. दिसतंय आई. किती गोड दिसतंय माझं बाळ. चला हे बघ बाळा. ओके मोड. ओके, आपलं जसं ठरलंय तसं आजी सांगते ते काही नाही करायचं. आपण असं खर्चटल्यावर असं असं करतो का? नाही की नाही. आपण कसं करतो लागल्यावर? कसं करतो? थोडस रडू आलं. बस, दिस इज ऑल यू हॅव टू डू. ओके, एवढंच करायचंय तुला. ओके, आजीकडे नाही बघायचं. इथे मी डिरेक्टर आहे की नाही, मी सांगेन ते करायचं. ओके बच्चा. आजी गप्पा बसता का जरा? थँक्यू. चला ओके, चला आपण टेक करूया. म्हणजे मस्त करायचं. हा, ओके. मूड अँड डेव्हिड रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. पापा 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 खेलते हुए मुझे खरोच आई है. ओहो, अरे बाप रे, मेरी बेटी को ये क्या हो गया है? आहा, लेकिन डरो नहीं, मेरे पास है बसंती पेन रिलीफ स्प्रे. से लगाओ और दर्द भगाओ. पापा पापा पापा. मेरी बेटी तो परी बन गई. ए ये बसंती स्प्रे तो असरानी है. कट. बच्चा असरानी नाही. काय आहे स्प्रे? असरदार है. ओके, आजीने सांगितलं. आई का? हो त्या असराने घेतलं का? कसं कॉमेडी होईल ना. हो, लय मजा येईल. पण नको इथे कॉमेडी. का हो? अहो लोकांना कॉमेडी पाहिजे ना. आमच्या घरात खानदानात तुम्ही आई थांबा जरा. येडे होतात फार. आमच्या ना रक्तामध्ये टॉयलेट आहे माहितीये का? टॉयलेट कुठून आणलं? टॅलेंट असतं ते. टॉयलेटच आणि टॅलेंट कुठून तुमच्या खानदानाचं? मी लहानपणी ऍक्टिंग करायचे, माझ्या पोरीने माझं टॅलेंट घेतलंय. तुझी ऍक्टिंग बघितलं ना मागच्या टाइमला सोसायटीच्या नाटकांमध्ये. ताई, हिची ऍक्टिंग बघून सोसायटीच्या लोकांनी घरं विकली हो स्वस्तात. आई वाटेल ते बोलताय. हा का नाही? मनीला विचारा. काय मनीला विचारा. विकली का नाही ग? तिला काय कळत? टॅलेंट आमच्या रक्तात आहे. मी नाही. स्वतःबद्दल सांगा, स्वतःबद्दल. मग ते सांगते ना, मी ते ऍक्टिंग करायची ना, ते रामलीलेमध्ये मी शूर्पणखा केली, त्राटिका केली, मंत्रा केली, कृष्ण कथेत पुतना पण केली होती बाया. टाळ्या थांबना लोकांच्या. बघा आई बघा, तुमच्या स्वभावानुसार रोल मिळतायत तुम्हाला विलनचे. विलांचे काय ग? सगळ्यांसमोर तमाशा कायला करते? तमाशा म्हणजे तुम्ही करताय. हे तुम्हाला बघा कळत नाही का? आजी, इजुनीचं shooting एक मिनिट. हे बघा आजी, हे बघा आजी, हे बघा आजी का ग टवळी कुठली? हिला सांगता येत नाही का? मला काय सांगायचं? तुला माहितीये का? डोळा मारून पटवले माझ्या पोराला. आई तू बाजूला हो ग. महिन्याच्या 5 तारखेला रेशन संपतंय आमचं. सांगा आता. हो, कारण बच्चा खायचं कोणाला असतं? अख्खा पगार जातो सगळा किराणात. तुम्हाला सांगितलं कमी खा पण नाही. मान घसा गाल सगळं एकत्र झाले तरी खायचं. मी काय एकटीच खाते का? तुझ्या तोंडाला का चिकटपट्टी लावली आहे? गप्पा बसा. मी एवढं बाहेर निघा. अरे यार, नको असताना एकावर 2 फ्री मिळाले का? ये बाई, ये तुझ्या वयाचा मान ठेवून गप्पा बसते तर कळत नाही काय? गिरणीचा पट्टा चालूच आहे. वाच बडबड संपतच नाहीये या बाईची. आणि काय गे? हे काय मिथून आहेस? अशी काय चालते काय? सरळ नाही का चालतंय? आई शपथ सांगते, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं नाही तर फन असा भैराला फटायला सन्नाटा करून टाकेन. आई शपथ सांगते, डोक्याची येड भगवली आहे बायकांनी आल्यापासून. निघा बाहेर. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं. पोरगी इथंच राहणार. शूटिंग संपल्यावर भेटणार. आई शपथ सांगते, दिसायचं नाही कुठे. लक्ष द्या तेवढी छोटी.
म्हणे मी सांगितलं तसं कराय कसं कराय खरंच आई बाया जाते मला रडायचं नाही मेकअप करा म्हणाल की नाही रडायचं नाही आता मी चालले Okay, baby. Mood. Huh? Roll, David. Roll camera. Rolling. And action. पापा खेलते हुए मुझे खरोच आई है ओहो, अरे बाप रे, मेरी बेटी को ये क्या हो गया है? आहा, लेकिन डरो नहीं, मेरे पास है बसंती पेन रिलीफ स्प्रे, से पहले दर्द भगाएं। वाओ पापा मेरी बिटिया तो परी बन गई। ए हे, ए हे। वा परफॉर्मन्स पण आम्हाला तुम्ही शूट करत असलेली ऍड सुद्धा खूप आवडली आहे म्हणणार प्रसादा मी काही महिन्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे पुढचे काही महिने थोडे दिवस माझी गॅप असेल महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये कारण मला असं कुटुंब शोधायचंय जे हे ऍड बघून हा स्प्रे घेणार आहे हा कुठला स्प्रे आहे बसंती स्प्रे ही कुठली ऍड आहे कहर मजा आली वेगळा होता परफॉर्मन्स आणि म्हणजे शूटिंगची स्किल्स आपण बघतो वारंवार पण याच्यात जरा गंमत होती वनिता मस्त पकडवतोस कॅरेक्टर छान मजा आली निर्मिती ताई वनिता आपण ऐकतो की कॉमेडीची क्वीन कॉमेडीची महाराणी आणखी काही कॉमेडीची प्रिन्सेस काही असेल तू ना कॉमेडीची सासू आहेस वा ताई वा क्या बात है तुमच्या त्या तिघींचं स्किट पण त्याच्यातली तुझी सासू याच्यातली तुझी सासू काय करतेस तू ते काय चालण्याचं बेरिंग काय होतं तुझं मला आत्ता या क्षणाला तू तशीच धावत इकडे येऊन मला भेटायचंस खूप छान आणि श्याम काय असतं काय म्हणजे खरंच तू म्हणालास तसं जरा शोधून काढ की हे प्रॉडक्ट कोण घेणार आहे खूप मजा आली खूप धमाल धिंगाणा केलात तुम्ही मज्जा मंडळी माणसांना आपण नेहमीच प्राण्यांच्या उपमा देतो पण जेव्हा प्राण्यांना माणसांच्या उपमा दिल्या जातात तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून जय घेऊन मंचावर आहेत जत्राचे अतरंगी हास्यवीर मीडियावाले करायचं सुरू करायचं ना हो चालेल ती बियाणं कॅमेरावाला बघा कॅमेरा आहे ये इकडे चालू करा चालू करा कॅमेरा आहे नमस्कार चालू आहे ना येस चालू नमस्कार मी फॉरेस्ट ऑफिसर रोहित माने आज मला म्हणजे लईच आनंद होतोय आनंद म्हणजे एकदम आनंदच होतोय मला आज म्हणजे भारी वाटतंय कारण की कसं आहे वन खात्याचा कुठला पण कार्यक्रम असू द्या काय पण असू द्या म्हणजे आपले हे महाराष्ट्राचे लाडके कलाकार जे असतात ना ते नेहमीच आम्हाला प्रोत्साहन करत असतात आणि आम्हाला नेहमीच पाठिंबा देत असतात त्याच्यामुळं मला म्हणजे असं हीच झालंय म्हणजे भरूनच आलंय सर खरंच म्हणजे भरून म्हणजे ओव्हरफ्लोच झालंय म्हणजे एकदम लईच भारी वाटतंय मला खरंच आणि आज म्हणजे एवढा चांगला दिवस आहे बाबा जागतिक प्राणी दिन आहे आज तर त्याच्यानिमित्त आम्ही ह्या 2 कॉमेडींना इथं बोलावलेलं आहे लई भारी वाटतंय मला आणि आज त्या निमित्तानं एक नाही जागतिक प्राणी दिन असल्यामुळं आज आपल्या जंगलातल्या प्राण्यांबरोबर ह्या 2 कॉमेडी संवाद साधणार आहेत लय मजा येणार आहे म्हणजे
म्हणजे खरंच सर म्हणजे लय भारी वाटतंय मी तुमची ओळख करून देतो कॅमेरासमोर सगळ्यात पहिल्यांदा मी 2 कॉमेडीचं अभिनंदन करतो हे दोघं आपले प्रमुख पाहुणे आहेत दत्तू मोरे आणि सनई चौगडे साहेब त्यांचं मी हे करतो इकडे स्वागत एक करतो. जरा 2 मिनिटं असं नका ना करू तुम्ही नाव नीट घ्या ना तुम्ही आधी 2 कॉमेडींची ओळख कॉमेडी असं नाही हो अभिनेते होता मी नाव चुकीचं घेतलं आणि तुम्ही माझं काय रे नाही दत्तू मोरे बरोबर बोलले अरे तुझंच बघशील फक्त माझं नाव चुकीचं घेतलं ना रे सनई चौघडे घेतलं असं नका करू तुम्ही सर कॉमेडी केली थोडीशी मी तेच म्हणतो पण असं नका करत जाऊ आयला तुम्हीच करणार आम्ही नाही करायची होय. नाहीच तुम्ही नाहीच करायची आम्हीच करायची आणि तुम्ही बघायची नाहीच करायची तुम्ही काय आहे पुढे हो, चालतं या पुढे सत्कार करू अरे हे काय काय चालतंय तुम्ही धमकी देताय की काय बोलण्याची पद्धत आहे माझी ती साताराच असल्यामुळे तसं हो, माझं बरोबर होतंय. आहे प्लीज जरा सत्कार करू जरा हा होय या टाळ्या ये वाजवा, दत्तू. टाळ्या. टाळ्या वाजवा. वा 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 अभिनंदन अभिनंदन ठेवतो इथे होय होय दत्तू सर एक बाईट हवा होता घेऊया हा दादा बरोबर आहे काय भांग हो व्यवस्थित हा अरे का या बसा हा इथे रेडी रोल नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्यासोबत आहेत दत्तू मोरे जागतिक प्राणी दिनानिमित्त तुम्ही प्राण्यांशी संवाद साधणार आहात तर काय सांगाल मला खूप भारी वाटतं इथे येऊन म्हणजे माझ्यासोबत दादा आहे दादा भारी आहे आणि दादा सामाजिक एकदम मस्त आहे आणि जबरदस्त आहे म्हणजे दादा मला बोलतो की दत्तू चल 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 मग मी पण बोलतो दादा चल 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 ए, कट. 2 मिनिटं तू कधी सांडलेला चिवडा बघितलायस तसं बोलतोस तू त्याला काहीच आकार उकार नाही काय बोलतोयस ते कसं कॅमेरा दादा म्हणाला चल चल मग मी चल चल हे काय बोलतोयस तू 1000 वेळा तुम्हाला सांगितलेलं कॅमेरा नीट फेस करा रे तुमच्या जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे दादा मला तुझ्यासारखं बोलायला येत नाही दादा. अरे मग शिकते दत्तू शिकते 1000 वेळा सांगत असतो नुसते फॅन्सना बरोबर तुम्ही फोटो वगैरे दिले तुम्ही सेलिब्रिटी नाही बनत नाही दादा मी फक्त ऍक्टिंग बघतो बाजूचं मी बघत नाही म्हणजे काय रे? मी काय फक्त फोटो बघतो ऍक्टिंगचं बघत नाही दोन्हीचा बॅलन्स जमला पाहिजे कळतंय का तुला रिलॅक्स व्हा तुम्ही फेस आहात रे आपण सगळे फेस आहोत अख्ख्या सोनी मराठीचा फेस आहोत नीट दिसलो पाहिजे आपण नीट बोलायचं लक्षात आलं हो. हा येस हो हो नाही त्याचं झालं बोलून आता मी बोलतो आता शिक कसं बोलायचं ते ये इकडे शिक जरा ऑब्झर्व कर तुझ्यासाठी करतोय मला विचारा तर आपल्यासोबत आहेत समीर चौगुले काय सांगाल मला असं वाटतं की मला कधी प्रत्येक देणार ऍक्टर video? अरे हे तुला शिक म्हटलं ना तू खाली कुठे बोलतोस त्याच्याशी तुझ्यासाठी करतोय हे नीट शिक हाच प्रॉब्लेम आहे तुमचा प्लीज दत्तू यार सॉरी हा एक प्लीज परत करूया विचारा सर येस ऑफकोर्स ओके तर आपल्यासोबत आहेत समीर चौगुले काय सांगाल मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेता असतो तो अभिनेता व्हायच्या आधी एक माणूस असतो आणि नागरिक असतो आम्हाला समाजाने खूप काही दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा समाजाला काहीतरी देणं आहोत आणि एखादा कलाकार हा मोठा यासाठी होतो कारण तो एक चांगला माणूस असतो आणि तो या देशाचा सुजाण नागरिक असतो वा 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 कळलं? वा सर हा होय हा काय बोललाय वयला का नाही जस्ट एक बोललाय म्हणजे बोलला एकदम बरं का तुम्ही लयच भारी वाटलं खरं सांगा म्हणजे तुम्ही ऐक नाही आता हा. तुम्ही आता म्हणजे तुमची एवढी मोठी फॅन वर्ग सगळं आहे तुम्ही एका मोठ्या सामाजिक कार्याचा एकदम वसा हातामध्ये घेतला पाहिजे चौचाली मी खरं सांगतो तुम्हाला मी वसा घेतो पण तुम्ही नाव नीट घ्या चौचाले हे नाव घेतलं जातं तुम्ही चौचालेचा अर्थ काय थोडं कम नकाच करू कॉमेडी तुम्ही नाही कॉमेडी असेल ना त्यातला एवढं पण बघ दादा माकड दादा माकड काय बघतोय थांब जरा अरे माकड काय हो अंगावर येतं की खायचं एकदम नाही घाबरू नका काय करणार नाही ती दत्तू साहेब तुमचं लय मोठं फॅन बरं काही मी तुमचं लय मोठं फॅन म्हणजे सर तुम्हाला सांगतो आमच्या आउट हाऊस मध्ये एक टीव्ही ठेवला एक नाही बियाणं तिकडे जाणार हास्य जत्रेची स्किट बघणार हा हास्यचित्रीची स्किट असं करून बघत बसतोय तर लय भारी आहे. त्यांचं लय मोठं आता त्याचं लक्ष गेलं नाही तुमच्याकडे म्हणून नाही तर लक्ष गेलं शाखाला एकदम मला तुम्हाला बघून जवळ जाऊ तिकडे नव्हतं मी बोलत होतो त्याला ए माकडा तुझ्या आईचं बियाण्या बघ कोण आले कोण आले कोण आले बघ हळूहळू सावकाश सावकाश तर तू जास्त पुढे जाऊ नको या काय नाही काय नाही या
अरे बापरे. मोडून टाकेल. सुपर पॉवर आहे. अरे कमाल आहे यार. लय भारी बघा तुम्हाला सांगतो म्हणजे ही सेम टू सेम ऍक्टिंग करणार होय? त्यांची सेम टू सेम म्हणून ह्याचं नाव काय ठेवलंय माहितीये का आम्ही दत्तू मुरी माकड माकडाचं नाव दत्तू मोरे ठेवलंय. दत्तू मुरी नाव ठेवलंय. बापरे, म्हणजे मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्राचा फॅन कोण नाही आज, पण आज चक्क एक माकड, होय होय एक माकड दत्तू मोरेंचा फॅन आहे आणि ते अगदी सेम ते दत्तू मोरेंची मिमिक्री सुद्धा करतं आणि म्हणूनच त्याचं नाव दत्तू मोरे ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता दत्तू मोरेंची मिमिक्री. मला असं वाटतं की कॉमेडी विश्वातील हा एकमेव नट आहे ज्याच्या नावाचा प्रवास चाल ते माकड असा झालेला आहे. दत्तू मोरे. तू कशाला करतोस? तू नको ना करू. तुला रोज बघतात ना लोक हे करताना. माकड करतोय त्याचं आश्चर्य आहे. नको तू करूस. येस. खूपच अभिनंदन, खूप छान. क्या बात आहे लय यार. फॅन आहे, लय फॅन आहे हो. माकड लय फॅन. वा 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 वा. होय. थांबा थांबा. अहो मोकळा तो वाघ मोकळा. घाबरू नका काय नाही करणार तू. ए बस 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 अंगास ओ काय नाही करत हो, काय नाही साधं बोळा विचार माणसाळलंय यावं माणसाळलंय काय नाही करत काय नाही करत अरे बापरे. काय नाही अहो, करत. काय- काय केलं तुला त्याला लय मस्ती बी आहे. काय केलं काय केलं बी आहे? काय केलं काय नाही माणसाळलंय काय नाही करत आहो. खरंच काय नाही करत. एवढं मी पहिल्यांदा बघतोय. हो एवढं मोठं नाही नाही वाघ. ही आणि तुमची खासियत माहितीये का हाय. ही सुद्धा ह्याच्या बाजूला बसून हास्याच्या स्किट बघणार. हा, वाघ बघतो. ही वाघ बघतोय. नाही हो माझा. तुम्हाला विश्वास बसायचा नाही तुमचं मोठं फॅन आहे. हा वाघ माझा फॅन आहे. लय मोठं फॅन. नाही हो काहीतरीच काय हो उगीच. अहो तुम्हाला बघायची आहे हा, का हा. फक्त लक्ष जाऊ द्या. होय, होय. बाब ए बेन्या तू या इकडं काय तिथं बघ कोण आलंय इकडे बघ कोण आलंय निवांत दादा तो डोरबेल वाजवतोय. हो यार म्हणजे भारी, भारी. दादा तो घ्या 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 करतोय जे खूप महिने झाले तू करतच नाहीयेस. तू मला शहाणपणा नको शिकू दत्तू. अरे वाघ आहे यार वाघ. दोन्ही पायाने करते हो. तू माझं काय मोठे ऑपरेशन झालं दिसत नाही मला. दिसतंय सगळं. तू तेच काय मला एक्सप्लेन करतो. थांब ना जरा. अरे बापरे कसं कमाल आहे आहे? यार हे. भारी आहे की नाही हो वाघ संगीत. काय 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 म्हणाला काय म्हणाला. संगीत क्या है संगीत. तुमचं आहे की नाही हे अविश्वसनीय आहे. तुमच्या ह्याच्यातलं करतंय तुमचं ते संतोष मजनू आहे की नाही ते करतंय कोण संतोष मजनू. लोचन मजनू. ती लोचन मजनू आहे कॅरेक्टर. हा, मला यार तुझं- मला विश्वास नाही बसत हो चक्क म्हणजे. एक वाघ समीर चौगुलेंची मिमिक्री करताना आता आपण बघत आहोत. काय वाटतं या क्षणी समीर चौगुले. मला खूप आनंद झालेला आहे. आणि मी काय काय सांगणार. नाही म्हणजे आनंद म्हणजे बघितलं ना सेम टू सेम केलं का नाही सेम टू सेम केलं. सेम करते क्या बात आहे, लय क्या बात. तुमचं फॅन होय. मी आजपासून ठरवलंय या वाघाचं नाव समीर चौगुले. अरे बापरे तुम्ही कॅमेरावाला. वाघाचं नाव समीर चौगुले. समीर चौगुले नाव पण आजपासून ह्याला हाक त्याला सांगा ना जरा. समीर चौगुले नाव आजपासून एकदा सांग, सांगितलं सांग. तर बरं पडेल. वाघ्या. हे, अहो नका करू, वाघ आहे. नाही ते आमचंच आहे हो, त्याचं काय नाही आजपासून तुझं नाव समीर चौगुले आहे. हाक मारली तर समीर हो देत. चौगुले. अरे 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 आनंद आनंद झाला. कळालं. खुश झालाय तो. अरे बाप. हमारे को तुम रेको अरे
अहो मी सगळंच करतो माझं तर जवळजवळ लय fan तुमचं. म्हणजे मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की मराठी मनोरंजन विश्वात आज इतिहास घडलेला आहे. एका वाघाचं नाव, होय होय, एका वाघाचं नाव समीर चौगुले असं ठेवण्यात आलेलं आहे. मला वाटतं समीर चौगुले, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? मला खूप आनंद झालाय आणि खरं म्हणजे आपली जी प्रतिमा असते त्याप्रमाणे तुमचं नाव होतं. आता माझी आहे वाघाची प्रतिमा, वाघाला माझं नाव ठेवलं गेलं. होय 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 दिलंय येस ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. छान. तर आपण बघू शकता की समीर चौगुले नावाचा वाघ इथे आहे आणि दत्तू मोरे नावाचं माकड इथे आहे. डायरेक्ट म्हणा समीर चौगुले बसलाय असं डायरेक्ट म्हणा. नाही, sir, वाघ नाही वाघ आणि समीर चौगुले एकच, काय टेन्शन नाही. डायरेक्ट म्हणा समीर चौगुले बसलाय. डायरेक्ट नको सर. डायरेक्ट चल डायरेक्ट म्हण, डायरेक्ट तुम्ही म्हणा. म्हणताय. येस येस. तर आपण बघू शकता की समीर चौगुले ऊन खात पडलेला आहे आणि दत्तू मोरेने आता खाली उडी मारलेली आहे. दत्तू मोरे आणि समीर चौगुले दोघे इकडे उन्हामध्ये आहे आणि दत्तू मोरे समीर चौगुलेला बघतोय. बघूया यांच्यात काय खेळीमेळीचा वातावरण. हे आपण काय बघतोय? दत्तू मोरेने समीर चौगुलेची शिफ्टी उपटली. मस्ती करतात मस्ती पटली वगैरे नाही, तो एक खोडकर असतात. खोडकर आहे, माकडं खोडकर आहे, असतात. त्यांचा खेळ चालू आहे. दत्तू मोरे पुन्हा एकदा समीर चौगुलेच्या पार्श्वभूमीवरती चापटी मारून गेलेला आहे. काय करायचं. नाही रे, just he must दत्तू be- मोरे समीर चौगुले एकमेकांसमोर. समीर चौगुले उठलाय, चिडलाय. समीर चौगुले उठलेला आहे. समीर चौगुले आता काही करू शकतो आणि दत्तू मोरेनी आपण आताच बघतोय, आपण बघितलेलं आहे, दत्तू मोरेनी समीर चौगुलेचा थोपडा मारला. नाही हो. एक मिनिट हो, एक मिनिट. दत्तू मोरे हे नका बोलू तुम्ही. थोबडा मारला समीर चौगुले का दत्तू मोरे? सर, तुम्ही नाही सर, त्यांचं चाललंय. हो पण तुम्ही बोलताय असं की ते मला लागलं थोडी आहे, मस्ती खोर आहे ती. नाही, नाही. पोरं जरा. असं लाईव्ह तुम्ही प्लीज बोलू नका. नाही, नाही, प्रेक्षकांना बघायचं तेवढं बघू. प्रेक्षकांना हे लाईव्ह दिसतंय आमच्या चॅनल वरती. हे चित्त थरारक दृश्य दिसतंय ज्यामध्ये आता मस्ती दत्तू नको. मोरेचं काही खरं नाही. असं दिसतंय की समीर चौगुलेला दत्तू मोरे हलक्यात घेतोय आणि पुन्हा एकदा समीर चौगुलेच्या पाठीत रट्टा मारून दत्तू मोरे पसार झालाय. बघूया आता दत्तू मोरे काय करतोय. आपण बघतोय दत्तू मोरे समीर चौगुलेला हलक्यात घेताना दिसतोय आणि लवकरच आता काही खरं नाही. आणि तुम्ही बघू शकता, Oh my God. तुम्ही बघू शकता समीर चौगुलेला बुकलाय आणि त्याच्या पेकटात लात घालून दत्तू मोरे गायब झाला. अरे त्याला लय मस्ती आहे, लय अरे मस्ती हे करतो. नका बोलू तुम्ही, विचित्र वाटतंय. पण तुम्ही बघू शकता की समीर चौगुले बिचारा अत्यंत दयनीय अवस्थेत. पेत्रट समीर चौगुले, शेपूट घाल्या समीर चौगुले इथे नका बसलेला बोलू आहे. यार. सर, तुम्हाला काय वाटतं या समीर चौगुलेला बघून? एक मिनिट जरा लांब व्हा तुम्ही. एक कॅमेरा. तू वाघ आहेस ना रे? तुझा बाप वाघ होता ना की तुझी आई सशा बरोबर पळून गेली होती? अरे अरे तो समीर चौगुले उवाकडून खातोय. कुठला वाघ उवाकडून खातो स्वतःच्या? अरे हा कोण आहे? अरे तुझ्या याला उवा कुठे खाते. उवा नाही खाऊया. यार माझा राजा. उवा काय खातेस? असू द्या. तर मग तुम्हीच म्हणला ना म्हणून आम्ही नाव ठेवलं समीर अरे चौगुले. हो बरोबर आहे, पण ही काय म्हणते रट्टा मारला वगैरे असं समीर चौगुलेला का रट्टा मारेल? डायरेक्ट मेसेज जातो ना असा. मंडळी, तुम्ही बघू शकता समीर चौगुलेची दयनीय अवस्था. समीर चौगुले इकडे थरथरत बसलेला अरे नाकात आहे. बोटं घालतोय रे हा. समीर चौगुले कुठला वाघ नाकात असं बोटं करतो रे? घालतोय. अहो काय झालंय त्याच्या वाघिरीनं सोडलाय की नाही त्याला, तेव्हापासून जरा गप्पाला लई जरा. समीर चौगुलेची मादी पळून गेली. अरे नाही. अरे काय बोलताय तुम्ही? इकडे या. नाही, सर, तुम्ही नाही, सर. नाही, अरे तुम्ही काय बोलताय? तुमचं नाही, सर. अरे तुमचं नाही की तुम्ही माझं नाव घेतलं. नाही, सर, एखादा वाघाचं. तर काम करत करत ऐकत असेल त्याला काय वाटतं समीर चौगुलेचे नाव घेतलं? का बोलू? नाही, या अहो, ते काय वाघाचं- झालंय शांत झालंय जरा. ती काय त्या दिवशी तुम्हाला सांगतो कावळा आलं चोचा मारून गेलं ह्याला तरी गप होतं बिचार. काय करत नाही अहो, लय साधा आहे. समीर चौगुले अत्यंत शांत झालाय. घाबरून घाबरून थरथरत आहे. चळा कापतोय आणि फळा सुद्धा कापतोच आहे. समीर चौगुले, गा. तुमचं काय म्हणणं आहे या वाघावरती? मला कशाला विचारताय? माझा काय संबंध? ए बाबा ए, अरे वाघ आहे ना तू? अरे मग वाघासारखा वाघ ना बाबा हे. अरे येडाय का रे हा? वा. ए मग माझं नाव नका लावू याला. काढा नाव ना काढा. माझं नाव नाही, नाही सर, लावायचं. वाघाचं नाव आहे, सर. नाही खड्ड्यात गेलं यार. ते वाटेल ते ऐकायला लागतं रे. नका बर 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 बरं, बर बर ठीक आहे, हरकत नाही. मी येते आहे दत्तू मोरेंकडे. दत्तू मोरे, तुमच्या समोर दत्तू मोरेने समीर चौगुलेला तुडव
तुडवलेला आहे. काय भावना सांगाल? ऍक्च्युली तो माझ्यासारखाच आहे. छुपा रुस्तम. मी तसाच आहे, छुपा रुस्तम, छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक जण मला शानपणा करून सांगतात बऱ्याच गोष्टी, मी ऐकत असतो, पण वेळ आल्यावरती व्याजासहित परत करतो. दादा कसा वाटला ताटा चिवडा पाडला? माझ्याकडे फणकने तू भेट, तुला दाखवतो. माझं नाव नाही पाहिजे. माझं नाव माकडाला द्या आणि वाघाला दत्तू मोरेचं नाव द्या. नाही कॅन्सल. नाही मला नाही म्हणायचं, माझं नाव माकडाला द्या. बर चिडू नका हो, शांत. ह्याला काहीच अर्थ नाहीये. हो सर आजपासून हे दत्तू मोरे बस. हा आणि दत्तू हे मोरे. समीर चौगुले. येस, समीर समीर चौगुले, तू- माकड तू समीर मोरे आहे. चौगुले. आता झालेल्या दत्तू मोरे, हा, बदलानुसार दत्तू मोरे. आता झालेल्या बदलानुसार तुम्ही बघू शकता की दत्तू मोरे हा वाघ झालेला आहे आणि समीर चौगुले माकड त्याच्या जवळ येत आहे. दत्तू मोरेने समीर चौगुलेला पुन्हा चाकू ठेवायला सुरुवात केली आहे. दत्तू मोरेला तुडवतोय. मोरेच्या पेकडात. दत्तू मोरे समीर चौगुलेच्या पेकडात पाय घालतोय. पुन्हा एकदा समीर चौगुले थाप घालतोय. नाही लागा, बघितलं का? कापतोय आणि अरे सुद्धा अरे कापतोय. किती मुद्दामून कराल रे. अरे हा आता वाघ झाल्यावर लगेच पुरुषार्थ आला त्याच्या अंगात. 1 मिनिट थांबायचं नाही, इकडे मला जायचं. वा वा एकदम वाघ परफॉर्मन्स होता आणि तुमच्या सगळ्या माकड चेष्टा आम्हाला खूप आवडल्या. भारी. बघूया हा सर असे कशी दाद देत आहेत प्रसाद दा. पॉमे आय थिंक तू हे पहिल्यांदा केलंस ना माकड पहिल्यांदा गेलं. हो ना, पहिल्यांदा केलंस ना. आउटस्टँडिंग, फार मजा आली, फारच मजा आली. म्हणजे तुझा वावर खरोखर वाखाणण्याजोगा होता. अप्रतिम अप्रतिम. सम्या, तू वाघ आहेस का तू माकड आहेस यापेक्षा तू इथला लाडोबा आहेस एवढं नका. वा दादा वा दादा. आणि पश्चात तुझ्यासाठी हा मंच नाही तर तुझ्यासाठी एक खरोखरच अभयारण्य आहे. तुला हवा तसा जिकडे तिकडे बागडत असतोस, वावरत असतोस. आणि वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने करणारे नट मी बघितले, पण वेगवेगळ्या पद्धतीने वाघ करणारा एकमेव नट तू असतो. म्हणजे हिंस्त्र वाघ, आळशी वाघ, आज घाबरलेला वाघ, म्हणजे वाघामध्येही तू व्हरायटी दाखवतोस. क्या बात. आणि सेट आज सई नाही तर तिच्या वतीने मी म्हणतो एकदा सेटिंगवाल्यांचंही खूप कौतुक. मला खूप मस्त मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. वा 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 अतिशय मिश्किल टिप्पणी. निर्मिती ताई, तुमचं तिथे जे काय चाललं होतं ना ते मॅडनेस अशासाठी मी म्हणते की आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकल्यात आपण, जे प्राण्यांच्या गोष्टी असतात. आणि इथे या स्किटमध्ये या प्राण्यांच्या गोष्टी ते पंचतंत्रातल्या नाही आहेत, ते पंचतंत्र आहे तुमचं सगळं. खूप मजा आली, खूप धमाल आली. आणि दत्तू बहार बहार तू म्हणजे काय चाललंय तुझं दिवसेंदिवस. खूप छान, खूप गोड. तुम्ही सगळ्यांनीच खूप छान केलं. गोड. मंडळी एक लग्नाळू मुलगा आला आहे त्याच्या मैत्रिणीच्या घरी तिला मागणी घालायला. चला बघूया त्याच्या या प्रयत्नांना यश मिळतंय का ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवालकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभ्यराव. हाय मॅम. नमस्कार. हाय सर. हॅलो. हाय प्राजू. हाय. कसा दिसतोय? तसाच. राऊत हे हिचं उत्तर. तसाच. आणि मग इंटरव्ह्यू द्यायचे. मी सिंगल का आहे, माझा क्रश कोण आहे. सर तुम्हाला सांगतो, हिचं जेव्हा करिअर सुरू झालं ना तेव्हा आपले दत्तूची आई त्याचं दुपटं चेंज करत होती. आज दत्तूचं लग्न झालंय, दत्तू स्वतःच्या पायावर ठाम उभा राहिलाय, तरीही इंटरव्ह्यूज देते. असं नसतं का प्राजू, तू राहा, सिंगल राहा. पण सर मी ठरवलंय, मी लग्न करतोय. नाव सांगतो सर, शिवाली. म्हणजे ती मुलगी अशी आजूबाजूला असेल ना सर
तसं वातावरण गुलाबी होऊन जातं. बर सो व्हायोलिन वाजतात सर. तिच्यात ना एक लहान मुलगी दडलेली आहे. ती कधी पण स करून बाहेर येईल असं वाटतं सर. पण सर आवडते मला ती. आज तिच्या घरी जाणार आहे. बर. तिच्या आईला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि लग्नाची बोलणी पक्की करणार आहे सर. आणि तिची आई सर मॅम तिची आई मला लहानपणापासून ओळखते, त्यामुळे काकू काय नाही बोलणारच नाही आहेत. त्यामुळे जातो आणि डेट तुम्हाला कळतो सर. डेट ठेवा नक्की. मॅम. तुम्ही पण शुभेच्छा. थँक्यू मॅम. सिंगल लोक. पम्या पम्या पम्याला पम्या पम्या वै 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 पम्या पम्या आला आला. ए शिवा आपला पम्याला आपला पम्या. कसा सर हा आपला पम्या बोलले ना. अगं शिवा येतेस ना ग आपला पम्या आलाय. काकू काय आले ये ये. बेटा बेटा काकू 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 तुम्ही पण. अरे काकू तुम्ही बसा ना. काकू आई आई कसा आहेस बाळा. मी मस्त आहे. छान आहे काकू. आई बाबा कसे आहेत? त्यांचं काय नवीन लग्न झाले. छान मस्त आहे. किती जुनं झालं ना लग्न तरी नवीन जोडप्यासारखं राहायचं असतं आयुष्यभर. बरोबर आहे काकू. बसा ना काकू. ऐका ना बस बाळा, काकू. बस. काकू बस. मी आज तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला आलोय. माहितीये मला. माहिती आहे. माहितीये तुला शिवालीने आयडिया दिलीये मला. बोलली शिवाली. काकू ऍक्च्युली म्हणजे लग्नाबद्दल बोलताय ना. हो म्हणजे लपवायचं नव्हतं काकू. सांगितलंय मला सगळं शिवालीने. सांग आणि माझी अजिबात ना नाहीये. ना नाहीये. उलट मला तर आनंदच होईल. असं ना पम्या, तू शिवालीला लहानपणापासून ओळखतोस रे. हो हो हो. किती तुझ्यापेक्षा कोणी इतकं जवळून ओळखतच नाही तिला. हा काकू actually. जेव्हा जेव्हा शिवाली लग्नाचा विषय काढते ना हा. पम्या बाळा मला ना तूच दिसतोस नजरेसमोर. थँक्यू काकू. फक्त चांगला मुलगा शोधा तिच्यासाठी. शोधशील ना बाळा. मी मीच मीच काय मीच है कौन इधर तू नहीं तो कौन. काकू एक गंमत केली का गंमत. बीट- ए ऐक ना मला सांग. मी म्हणजे कॉमेडी करते असं वाटतं की ऑलमोस्ट कॉमेडी करते असं वाटतं. काकू त्यांना कुठे मध्ये घेते. आपला मेन मुद्दा काय आहे काकू. मुद्दा काय हा म्हणजे शिवालीचं शिवालीचं लग्न. हा. माझं काय हा तेच मी सांगते. माझं काय म्हणणं आहे चांगला मुलगा शोधायचा. जबाबदारी झटकायची नाही. नाही. हा हे बघ जे काही आहे ना तुम्ही दोघं मित्र काय गोंधळ घाला पण उद्या माझ्या शिवालीला त्रास झालेला मी अजिबात खपवून कोण घेणार देणार नाही. त्रास. नाही मला जबाबदारी घ्यायची त्याच्यामुळे तिच्यासाठी चांगला मुलगा शोध. तुझ्यासारखा नको. काकू नंतर येतो जरा. चाललास गाणं नका गाऊ काकू. ऐका ना गाणं नका गाऊ. ते सारखं गाणं. तोंडावर काय बोलतेस त्याला आणि मला काय गप 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 करतेस. ऐका ना ए काकू. तोंड ए मी काय वाईट बोलते का रे. नाही हा आपला पम्या आहे ग. आपली माणसंच सांगतात ना आपल्या माणसांबद्दल की दुसरं कोणी येऊन सांगणार आहे. बरोबर, हा. आणि तू लगेच जबाबदारी झटकून निघून नाही चाललास. मला झटकायची नाहीये का. बघ माझं काय म्हणणं आहे तुलाच पटतंय का बघ. हा एवढ्या चांगल्या मुलीला हा. तुझ्यासारखा मुलगा शोधणार आहेस. तुला आज नाही वाटत तुला. आई लाज का वाटेल. आई तू लाज का वाटेल. तोंडावर बोलतेस तूच विचार कर बाळा. तूच विचार कर. तू शिवालीचा नवरा आहेस. तुला तरी आवडेल. तू तोंडावर काय बोलतेस. आवडेल. तसं नाही. कसं तू शिवालीचा चांगला मित्र आहेस तर तू तिच्याबद्दल वाईट विचार का करशील बाळा. नाही चांगला करणार. विचार केला पाहिजे. हा. शत्रू करेंगे वाईट विचार. मित्र नाही कर. पमा मेरा हाईच नाही ऐसा पम्या. हाईच नाही पम्या ऐसा तो. हिंदीची गरजच नाही. मराठीत मस्त सांगे गंमत असं आपलं गमतीशीर पद्धतीने बोलते रे बा. नाही, तुला कशी बरीच मुलगी पाहिजे.
बऱ्याला कसं बरं पाहिजे बरी उत्तमला बरं नाही वाटत आई उत्तमला उत्तम पाहिजे बऱ्याला बरं पाहिजे काय वाईट बोलले मी? काकू ऐका ना म्हणजे तुमचा मुद्दा करेक्ट आहे म्हणजे शिवाली उत्तम आहे मग पण मी पण काय याच्या निघचल असं नाही ना नाही अरे बाई, नाही येतो तू तसा गप, गप, तू गप, बोल ना गप. एक मिनिट मला सांग वाईट वाटलं तुला नाही बाबा हा वाईट वाटलं पम्या तू आपला आहेस रे बाळा म्हणून मी काकू आहे ना मी तुझी हा. लहानपणापासून ओळखतो की नाही हा. आपण. मग मी असं वाईट विचार करेन का तुझ्याबद्दल नाही तुम्ही नाही करणार पण माझा पण मुद्दा आहे काकू नाही ऐक मला आई पम्या चांगला आहे आई काकू, खूप मी कुठे चांगला मुलगा आहे अगं मी म्हणतच नाहीये पम्यापेक्षा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही हा. आता कसं बोललीस? हा. आपल्याला त्याच्यासारखं शोधायचंच नाहीये तुझ्या तोंडावर बोलतेस मुलगा काय आहे? चांगला मुलगा चांगला पगार चांगली नोकरी हे मिळालं पाहिजे बरोबर की हा. नाही बरं मला सांग पम्या आता तुला किती पगार असेल हा काकू मला 10 आहे आणि पुढच्या वर्षी 12 होईल. ऐकलंस 10-12 हजारात संसार नाही करणार नाही काकू थांब ना. 10-12 हजार मी पण अर्धवटच सांगतो नाहीतर काय? मला वर्षाला 10 लाखाचं पॅकेज आहे पुढच्या वर्षी 12 लाख होतील हा. काय कॉमेडी करतोस काय नाही, कॉमेडी करतो काकू खरं बोललो मी ऍक्च्युली पगाराची स्लिप खरंच किती पगार आहे 10 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे ए मग का नाही रे तू तसा राहत चांगले कपडे हा घाल. गरीबासारखा का राहतोस बाळा काका, हे टापटीपणा का नाही बरं बाळा तुझ्या तसंच आहे. पॅकेज चेहऱ्यावर दिसलं पाहिजे आता तुझा मित्र समीर चौगुले फाटका होता अक्षरशः फाटका पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते माणसाच्या दिसते की नाही किती मिळतात की नाहीच मिळत माहित नाही पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते त्याच्या त्यांचं कशाला काढतेस तू तसं माणसाने सतत अशी श्रीमंती चेहऱ्यावर टपकली पाहिजे माणसाच्या कळतोय तुला माझा मुद्दा कळतोय का बाळा काकू ऐका झालं बोलून नाही नाही माझं बोलायचंय अजून मला का- चेहऱ्यावर ना आठवलं मला चेहऱ्यावर ना आठवलं हे कर ना तू रात्रीचं 1 चमचा हळद खा कशाला का जरा उजळशील ना बाळा हा ती ऐक हळद हो गोरा आई जास्त होतोय तुझा जास्त आता. ए, तू बरं, तोंडावर थांब, थांब. बोलतेस का त्याला ए, ए, काय ग ए तुला राग आलं का रे नाही चांगल्यासाठी बोलते ना रे बाळा मी तुझ्या हा ए बघ मुद्दा काय आहे? शिवालीसाठी चांगला मुलगा आपल्याला शोधायचा आहे हो बरोबर कसं बरोबर 10-12 लाख काय चाटायचे अशी पर्सनली पण आहे ना ते आहे ना काकू 10-12 लाखाचं पॅकेज आहे ना मी पैसेच आहेत ना ते पण काकू आणि हल्ली 10-12 लाख म्हणजे उत्तम पॅकेज आहे ना हो काकू आई चाटायचे असे पॅकेज ऐका काकू हे मी बघ तुम- 10चे 20 लाख पाहिजेत 48 लाख असं पॅकेज पाहिजे होतील काकू तुमचा मुद्दा काय आहे की एक चांगला मुलगा. चांगला पॅकेजचा मुलगा पाहिजे हा आपण काय बघतो Personality पाहिजे. हा. आपण काय बघतो एक चांगला पॅकेजचा मुलगा एक कॉमन मुलांची हाईट असते 5'7", 5'8" ती आहे आहे ना, आहे, ना आहे. हा, मग हे सगळं मग अजून काय करायचंय मी पर्सनॅलिटी म्हणजे अपेक्षा काय आवाज नाहीये चांगला तुझा आवाज आवाज ना बाळा पुरुषासारखा पाहिजे आहे त्याचं असा आवाज काय कामाचा 4 चौघात जेव्हा तू तुझ्यासारखा मुलगा समजा तूच समजा शिवालीला हाक मारेल कशी हाक मारली पाहिजे अगं ऐकलंस का अशी हाक मारली मग मी चार अगं बया 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 कुठे चालली पंजाब नाही, नाही. असा आवाज येतो तुझा बाळा तुला नाही आता कळत ते काकू- कसा आवाज काढला पाहिजे अगं ऐकतेस काय अगं ऐकतेस का पाहिजे पर्सनॅलिटी काय नाही रे आई, त्याचा बाळा. आवाज चांगला आहे नाही अगं मी कुठे नाही म्हणते काय रे मी वाईट बोलले का रे? नाही. त्याचा आवाज चांगलाच आहे चांगला आहे. त्याच्या चेहऱ्याला शोभतो पण आपल्याला हा चेहराच नकोय काकू कळतंय का तुला मला काय वाटतं- हे बघ पुरुष कसा ना आवाजाबरोबर रुबाबदार पण पाहिजे हा. आता मला सांग प्रसादो हा. रुबाबदार आहे प्रसादोकांचा आवाज बोलतात तेव्हा काय रुबाब काय जरब हो. वा छान बोलतात की नाही? हो अदब रुबाब जरब वा छान आता हेच जर प्रसादोक वा, छान असं बोलले तर कसं वाटलं नाही मजा येणार ना काम पण करायला काकू माझा आवाज असा नाहीच आहे ना वा छान परवा काकांना मारली ना चौकात काका काकू बोलवतायत आले ना ते आले नाही मला मुद्दा तोच आहे की आवाजात जरा धाक पाहिजे पण पम्या सांगू तुला तुझी हे काय हात नका लावू, आता irritate पम्या पम्या
असं नाही पम्या. करा. मला एक तू का बस मला माहिती त्याला तसं कसं नाही. टॅकल करायचं. ऐक माझं, तुला पण चांगली मुलगी मिळेल. मिळेल? मी शोधणार तुझ्यासाठी कशाला मुलगी. शोधताय? नको. ती आपली ती पनवेलची आत्या नाही का गजू आत्या आहे ना, तिची मुलगी सोनी. हा हा सोन्यासारखी मुलगी आहे ती रे. कशाला पाहिजे आया? गप्पा बस. नको ना. उत्तम मुलगी आहे पम्यासाठी. फक्त ना एक प्रॉब्लेम आहे बाळा. हा, काय मिशी आहे तिला. तेवढंच. बाकी सुंदर मिशी येते. काय झालं ना ग, लहानपणी ना पम्या तिने ना ब्लेडने खरवडलं तेव्हापासून जाड मिशी मुच्छड मुच्छड चिडवतात तिला. काकू मला मिशी आहे तिला मिशी आहे, काय करू आम्ही दोघं आयुष्यभर? काय आयुष्यभर काय करायचं आम्ही दोघांनी? ऍडजस्ट करायचं पम्या. ऍडजस्टमेंट सांगताय काकू तुम्ही? मिशीचं काय problem? एवढं ऍडजस्टमेंट करतो तुम्हाला कुठे फिरायला जायचं माझी गाडी असते, काका पनवेलला कामाला जातात तिथे गाडी घेऊन जातो माझं ऑफिस सुटल्यानंतर. मग आपण काय ना काहीतरी बोलतो, एवढे ऍडजस्टमेंट करून ऐकून घेताय ना यार काकू. पम्या. रडू नको, तू रडवतेस ग त्याला आई. अगं नाही ग बाळा, मी काकू मिशीवाल्या आहे ना पोरीची तुझी. लग्न करू मी? बाळा, मी काकू आहे ना तू. वाईट वाटलो का रे तुला? वाईट वाटतं माणूस महत्वाचं ना बाळा. अगं माणूस महत्वाचा वेळ काकू. मी ना काय रस्त्यावर पडलेला पोरगा हे नाही. वेडा आहेस का कसं? मला पण चांगली चांगली स्थळ येतात काकू. पम्या. आता दरवाजात प्राजक्ता माईला नाही बोलून आलोय मी, माहिती आहे? तिने कधी विचारलं तुला पम्या? हा मुद्दा आहे का इथे? एक मिनिट, काय बोललास तू? काय प्राजक्ता माईला नाही बोलून आलोय. कॉमेडी करतोस ना? नाही हो काकू. कॉमेडी करतोय. अहो खरंच नाही बोललो मी. ह्या सगळ्या मुलींना या सगळ्या स्थळांना नाही बोलतोय कारण एकच आहे, शिवाली. माहितीये मला, तुला टेन्शन आहे ना तिच्या लग्नाचं. तुला धावपळ करायची आहे ना शिवालीच्या लग्नात. जेवण वाढू का? काय करू तुमच्या? असं करायचंय ना, म्हणून तर म्हटलं 2चे 4 हात केलेस तर 2 हात एक्स्ट्राचे मिळतील. काकू पम्या, मला शिवालीच्या लग्नात धावपळ करायची आहे. हा. शिवालीची जबाबदारी घ्यायची आहे, पण वेगळ्या अँगलने. तू बोल ना यार. ती काय बोलणार? काय बोलत नाहीस तू बाळा माझ्या बरोबर. माझं बाळ ना इतकं गुणाचं आहे ना, मी तर वाट बघते कधी एकदा माझी शिवाली मला सांगते, आई माझा बॉयफ्रेंड आहे, मला लग्न करायचं, मला पळून जायचं. पण संस्कारी निघाले गो माझी मुलगी. काकू आता बस झालं, बस झालं. लय ऐकून घेतलं तुमचं मागातपासून. काय झालं? सारखं बडबड 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 जे सांगायला तो सांगतो. काय शिवाली आणि माझा अफेअर आहे, आम्हाला दोघांना लग्न करायचंय. पम्या, आई आधी का नाही सांगितलंस? गॅपच नाही दिला मध्ये. आधी का नाही सांगितलंस? तू सांगितलं असतंस तर 2ऱ्या मिनिटाला मी नाही म्हणाले असते. 15 मिनिटाचं स्किट केलंच नसतं मी. तुझ्या आईला सांग या. बस झालं तू गप्प. आई बस झाला तुझा, बस झालं. तो मगासपासून एवढं सांगतोय, अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर, मला लग्न करायचंय त्याच्याशी. आणि तू जर तू नाही म्हणणार आहेस या लग्नाला? नाही ग. ठीक आहे, ठीक आहे. मी आणि पम्या पळून जातो आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे. काय बोलतेय सगळं शिवा? माझी मुलगी आहेस तू. तू हे तुझ्या तोंडी असं नाही शोभत ग बाळा. पळून जाऊन लग्न नाही करायचं. मग तू नाही म्हणते? नाही नाही. तुमच्या दोघांना लग्न करायचंय ना? हा काकू. करा, इथेच करा लग्न. तुम्ही आत्ताच लग्न करा. तुझे बाबा आणि मी पळून जातो. काय नाचक्की व्हायची ती तुझी होऊ दे, आमची नको. येडी आई बाई, येडी आई. ही पागल आहे तुझी आई. अरे सांग. मला शिवाली तुझ्याशी लग्नच नाही करायचं. आयुष्यभर सिंगल राहायचंय मला. मैत्री ठेव, मैत्री मैत्री ठेव. बित्री काय नाही करायची. लग्न केलं ना तर ही बाई सासू म्हणून आयुष्यात येईल. अरे नाही, चांगलं. इथून जातच नाही मी. चांगलं. इथून जातो. हे चांगलं. राजू करतायस तू. सिंगल राहायचं. तू सिंगल, मी सिंगल. ए, शादी चांगलं करणं जरूरी बोलले आहे ना क्या? परफॉर्मन्स जोरदार टाळ्या. धमाल धमाल. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा. वा छान. एवढं म्हणून मी थांबणार नाहीये. वा 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 वा, कमाल. या मंचावरची सरप्राईज एलिमेंट देण्यातली उच्चांक गाठलेली व्यक्ती म्हणजे नम्रता संभेराव.
खरं तर कुठल्याही मुलाला राग येईल अशी आई होती ती, पण त्यातला गोडवा पण तू इतका बाहेर काढत होतीस त्याच क्षणी सायमल्टेनियसली. ओ हो, लाजवाब लाजवाब. पम्या, तुझ्या वाट्याला असं एखादं स्किट यावं असं मी कित्येक महिने वाट बघत होतो. तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, पण ते असं परिपूर्ण पद्धतीने कधी दिसतंय याची मी खरंच मनापासून वाट बघत होतो. आणि आज माझी ती भूक भागली. थँक्यू लाजवाब लाजवाब. फार मजा आली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू. वा वा, क्या बात क्या बात. निर्मिती ताई, मी काय म्हणते प्रथमेश, खरं अशी सासू नशिबात येणार असेल तर तू सिंगलच राहिलेलं बरं ना? काय वाटतं तुला? करेक्ट आहे. पण चुम्मा परफॉर्मन्स. आणि मंडळी, हा हास्य धमाका असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.